संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, परमपूज्य डॉक्टर दत्ता, परमपूज्य मंदाताई या संत परंपरेला वंदन करून आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या श्रोत्यांच्या अंतःकरणात असलेल्या परमात्म्याला वंदन करतो आणि माझ्या विषयाजवळ आता अभंगात विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेहमी अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय, द्वैताची झालेली गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी, ज्ञानदेव म्हणे सबळे ध्यान, नाम पाठ म्हणून प्रपंचाचे. आता हे जे सगळे अभंग आहेत हरिपाठातले पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत एक लक्षात येतं आपल्याला, देवाचे बालकुमाक्षरामध्ये तेने मुक्तीच्या आणि साधी येण्या इथं पासून जे नामाचं महत्त्व सांगणं सुरू आहे ते प्रत्येक अभंगामध्ये संपूर्ण शेवटच्या अभंगापर्यंत प्रत्येक अभंगामध्ये वेगवेगळ्या व्युत्पत्तीनं आपल्याला नामाचं महत्त्व पटवून दिले. म्हणजे प्रत्येक अभंगात वेगवेगळी एखादी व्युत्पत्ती सांगितलेली आहे. त्यासाठी संसारी माणसासाठी नामच किती महत्त्वाचं आहे, नाम साधना किती उपयोगाची आहे हे समजावून घेऊ. आता हे सुरुवातीला म्हटलं देवाचे वारी उभा क्षरभरी, त्याला आपण थोडासा विचार केला, त्याचा क्षरभरी या शब्दाचा एक सांगितलं. पहिला जो अभंग आहे तो पहिला अभंग हा सूत्ररूप अभंग असतो. सूत्ररूप म्हणजे काय, त्या पुढच्या सगळ्या ग्रंथांमध्ये काय सांगायचं असतं ते पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलेलं असतं. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी पुढच्या 9000 ओव्यांना सूत्ररूप आहे. गाथेतला पहिला अभंग समचरण दृष्टी विद्येवरी साजरी ते माझे हरी वृत्तीराम हा पहिला अभंग पुढच्या गाथेतल्या सगळ्या अभंगांना सूत्ररूप आहे. तसा हरिपाठातला पहिला अभंग सुद्धा पुढच्या सगळ्या अभंगांना सूत्ररूप आहे. आता देवाची वारी उभा क्षरभरी त्यातला एक दार नावाचा शब्द आहे. कारण विचार केला की मला मिळालेलं जे माणसाचं शरीर आहे हे माणसाचं शरीर मिळालेलं असलं तरी आपण त्याचा योग्य तो काय करत नाही, उपयोग करत नाही. आता त्या दार शब्दाचा अर्थ आहे, दार म्हणजे देवळाचं दार असं. दार शब्दाचा अर्थ देवळाचं दार असा नाही. म्हणजे कधी कधी मी सुरुवातीला हरिपाठ वाचला तेव्हा मला वाटायचं देवळाच्या दारात उभा राहिले मी काय मिळणार, मोक्ष मिळणार. पण हजारो लोक देवळाच्या दारात उभा राहिलेले दिसतात, त्यापैकी कोणालाही मोक्ष मिळालेला दिसत नाही. आणि देवळाच्या आत सुद्धा त्याचे मानकरी असतात, पण त्यांना तर अगोदरच मोक्ष मिळायला हवा होता. म्हणजे देवळाच्या दारात उभा राहून मोक्ष मिळणार नाही, तर देवाच्या दारात. इथं दार शब्दाचा अर्थ आहे प्राप्तीचं साधन, देवाच्या प्राप्तीचं साधन. त्यातलं पहिलं साधन आहे मला मिळालेलं माणसाचं शरीर. कारण माणसाचं शरीर सोडून दुसऱ्या कुठल्याही शरीरात नाम साधना करण्याची सोय नाही. म्हणून पहिलं दार आहे त्यातलं, किंवा त्याचा पहिला अर्थ आहे मला मिळालेलं माणसाचं शरीर. आता माणसाचं शरीर मिळाल्यानंतर त्यातला दुसरं दार आहे म्हणजे महाद्वारात भगवंताजवळ प्रवेश करण्याचं, हरीची नामस्मरणपूर्वक भक्ती. आणि त्यातला तिसरा एक प्रकार सांगितला जो बहुतेक ज्या अभंगांच्या चिंतनात आला असेल, ते सेवा हा दारवंठा. ते सेवा हा दारवंठा. आता ही सेवा कोणाची करायची आहे? मी रामकृष्ण हरी म्हणतो, नाम साधना करतो, मी माझ्या आजूबाजूच्या समाजात जिथं राहतो तिथं ज्यांना गरजवंतांना काही मदत करणं, त्यांच्या अडीअडचणीला धरून जाणं ही त्यांची केलेली काय सेवा. एखादं मंदिर आहे, आता इथं काही हे आध्यात्मिक वर्ग चालतात, इथं वर्ग चालतात, हे सगळं सुखाने व्यवस्थित चालावं, सगळ्यांची सोय व्हावी म्हणून इथं काही काम करणारे लोक आहेत ते त्यांनी तुमच्यासाठी केलेली काय सेवा. एखाद्या मंदिराचं व्यवस्थापन असतं, रोजची मंदिराची पूजा अर्चा असते, ही मंदिरातल्या त्या मूर्तीची पूजा अर्चा करणारा ही त्या देवळातली केलेली त्या मंदिरातली काय सेवा. सेवेमध्ये परतफेडीची अपेक्षा नसते. जिथं परतफेडीची अपेक्षा केली जाते तिथं काय त्याला सेवा म्हणत नाही. एक गोष्ट 2019 साली आमच्याकडे महापूर आला. महापुराच्या वेळी नदी आमच्या घराजवळच थोड्या फार अंतरावरून जाते, 200 मीटरवरून. पण ती नदी काठाच्या बाजूला असलेल्या काही घरांमध्ये काय झालं, पाणी गेलं. मग तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी एका मंदिरात ठेवण्यात आलं किंवा तिथं शाळा होती तिथं ठेवलं. मग आता ठरलं तिथं त्या भागातल्या लोकांचं की यांची सोय कशी करायची, अजून सरकारी सुविधा पोहोचेपर्यंत. मग भागातल्या लोकांनी आपण ठरवलं की त्यांना प्रत्येकाने जेवढे लोक आहेत त्यांना प्रत्येका घरातून काही करूया, डबे दिले. मग एका घरात आमच्या शेजारच्याने सांगितलं तुम्ही काय करा, तुम्ही त्यांना डबा द्या आणि यांना द्या. तुम्ही त्यांना डबा द्या असं सांगितल्याबरोबर त्या घरातली एक स्त्री असं म्हणाली, आमच्या घरातल्या आजीबाईचं ऑपरेशन झालं त्यावेळी ते आम्हाला बघायला आलेले नव्हते, सबब त्यांना डबा आम्ही काही देणार नाही. आता याला सेवा म्हणायचं काय, आपण कशासाठी द्यायचा होता, त्यांचं घर पाण्यात उडाले, त्यांना अडचण म्हणून हे द्यायचं होतं. पण त्यांची अडचण दूर करण्याऐवजी त्यांनी यापूर्वी आपल्याला काय मदत केली होती. म्हणूनच तुकाराम महाराज जगदे सुखाचे दिल्या घेतल्याचे,
म्हणजे आपल्याला कुणीतरी काय केले त्यावर आपण करतो, मग अशी परतफेडीची अपेक्षा केली जाते किंवा आपल्यासाठी कुणी काय केले याचा विचार केला जातो, तेव्हा त्याला सेवा म्हणत नाही. माणसाचं शरीर हरीची नामस्मरणपूर्वक भक्ती आणि आपल्या आजूबाजूच्या समाजात अडल्या नडलेल्यांना ज्यांना माझी काही मदतीची गरज आहे अशांच्यासाठी केलेलं काम, त्यांची सेवा हे भगवंताच्या प्राप्तीचं काय आहे, दार. हा दार शब्दाचे त्याचे संक्षिप्त वेगवेगळे मुद्दे आहेत. आता अशा पद्धतीने जेव्हा मला हे माणसाचं शरीर मिळालं मग मी नाम साधना करू लागलो. नाम साधना सोपी आहे, सगळे सांगतात सोपी आहे. किती सोपी आहे? एक सरकारी दवाखाना असतो किंवा सरकारी शाळा असते. सरकारी शाळेत काय फी द्यावी लागते, सरकारी दवाखाने सुद्धा 5 रुपयाचा कागद काढला की 4 पांढऱ्या गोळ्या देतात. पण होतं असं, इथं बसलेल्या बहुसंख्य लोकांना सरकारी दवाखान्यातली गोळी खाऊन बरं वाटत नाही. तर आम्हाला असं वाटतं आमच्याकडे 4 पैसे जास्त असल्यामुळे आम्ही खाजगी दवाखान्यात जातो आणि तिथं 500 रुपयाचा केस पेपर काढला की औषध खायच्या अगोदर आम्हाला बरं वाटतं. म्हणजे कशावर होतं तर तिथं काहीतरी मोठं सर्वश्रेष्ठ काहीतरी खाजगी दवाखाना आहे, इतका मोठा दवाखाना आहे, डॉक्टर इतके शिकलेले आहेत असं म्हणून आपल्याला त्याचा मोह पडतो. तसं नाम साधना आपल्याला खूप सोपी वाटते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना नाम साधना सोपी वाटते म्हणून जे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात ते आपल्या पायावर दगड मारून घेतात असं समजायचं. जे नाम साधना खूप सोपी आहे असं समजून नाम साधनेची उपेक्षा करतात किंवा नाम साधनेकडे दुर्लक्ष करतात ते आपल्या पायावर दगड मारून घेतात. कारण नाम साधना सोपी असली तर त्याला मिळणारं फळ मात्र काय आहे, मोठं आहे. सोपी आहे पण सुलभ नाही, सोपी आहे पण सुलभ नाही. म्हणजे सगळ्यांच्याच मुखात देवाचं नाव येतं अशाचा काही भाग नाही, येत नाही ना. संत एकनाथांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. संत एकनाथ पैठणचे राहणार. एकदा दुपारच्या वेळी काहीतरी आपलं काम आटोपून ते घरी जात होते. घरी जाताना त्यांनी असं बघितलं की रस्त्याच्या कडेला वडर समाजाची 10-12 माणसं दगड फोडायचं काम करायला लागले. आणि दगड फोडायचं काम करणाऱ्या या माणसाला उन्हातानात काम करताना बघून नाकांना खूप दया आली. ज्यांनी गंगेची कावड गारवांना पाजली त्यांना माणसांना बघून तर दया वाटणारच. मग त्यांनी त्या लोकांच्या जवळ गेले आणि म्हणाले, इतक्या उन्हातानात अंगाकडून घामाच्या धारा चाललेल्या असताना उघड्या अंगाने तुम्ही काम करताय, हे सगळं कशासाठी करायला लागलं? तुम्हाला आम्हाला असा प्रश्न विचारला असता तर आम्ही हेच उत्तर दिलं असतं की महाराज काय करायचं, हे पोट पाठीमागे लागले, पोटासाठी हे सगळं करावं लागतं. त्याने सुद्धा तीच कारण सांगितलं की ती वडर समाजाची माणसं म्हणाली की महाराज आपल्याला पोट भरण्यासाठी हे सगळं करावं लागतं. मग नाथ महाराज म्हणाले, जर पोटाचाच प्रश्न आहे तर तुमचा पोटाचा प्रश्न मी सोडवतो, तुम्ही काय करा माझ्या घरी चला. नाथ महाराजांचं वैशिष्ट्य असं की ते जहागीरदार होते. त्यांच्या पैठणच्या वाड्यापासून गोदावरीच्या काठापर्यंतची जमीन त्यांची होती. मग ते इतके श्रीमंत असल्यामुळे त्यांच्याबद्दल वर्णन करतात की रोज त्यांच्याकडे पुरणपोळी शिजायची. तर एवढे श्रीमंत असणाऱ्या नाथ महाराजांना 8 माणसांना जेवायला वाटली काय अडचणीचं नव्हतं. म्हणून ते 8 माणसांना घेऊन गेले. त्यांनी 8-15 दिवस त्यांच्याकडे राहिले. जेवत होते, खात पीत होते, पोटभर झोपत होते. 8-15 दिवसात नाथाने त्यांचं निरीक्षण केलं. काय निरीक्षण होतं? हे रोज पोटभर जेवतात आणि झोपतात. मग एक 15 दिवसांनी नाथ त्यांना असं म्हणाले की हे बघा, मी तुम्हाला एक तुळशीची माळ आणून देतो. दुपारी जेवण करा, जेवल्यानंतर थोडी विश्रांती घ्या आणि त्यानंतर ही माळ घेऊन थोडी नामसाधना करा. त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्यातल्या मुलग्याने सगळ्यांची मीटिंग घेतली आणि त्यांनी असं ठरवलं की यांच्या घरी फुकटचं खाऊन नाम साधना करण्यापेक्षा दगड फोडलेली बरी, म्हणून दुसऱ्या दिवशी सगळे निघून गेले. हे कळलं? नामसाधना सोपी आहे पण सुलभ नाही. नाम मुखात यायचं असेल तर पुण्याही लागते, बरोबर. पोटाचा प्रश्न सुटला होता तर नाम घ्यायला अडचण काय होती? आता हेच आपल्यालाही जोडूया. आमचाही काही कुणाचा इथं बसलेल्यापैकी पोटा पाण्याचा प्रश्न आहे आणि खूप अडचणीत आहोत अशातला काही भाग नाही, तरी सुद्धा मुखात नाम काय येत नाही, त्याला आवश्यक तेवढी पुण्याही नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. पण नाम घेतल्याचा परिणाम काय होतो? हरिउच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्र किंवा नामसंकीर्तन साधन वैसोटे जळतील पापे जन्मांतरीची. नाम घेतल्याचा एक परिणाम होतो, पाप जातो. दुसरा परिणाम हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नाम घेतल्याचा दुसरा परिणाम म्हणून पुण्य वाढतं आणि पुण्य वाढल्याचा परिणाम म्हणून नामात सातत्य येतं. नाम घेण्यामध्ये काय होतं? सातत्य येतं. म्हणून हे फायदे होतात त्याचे. आणि हे फायदे नाम साधनेचे समजून सांगण्यासाठी महाराजांनी या सगळ्या अभंगांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काय केलंय? नामाचं महत्त्व पटवून दिले. नाम साधनेने काय होतं याचं महत्त्व ते आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपपत्ती मांडली. काही वेगळं सांगायचं नाही, फक्त वेगवेगळ्या उपपत्ती मांडले आणि नाम साधनेचं महत्त्व तुम्हाला काय केलंय? समजावून दिलेलं आहे. त्याच्या एका ठिकाणी म्हणतात
खरं तर तुकाराम महाराज नाम साधना केल्याचा परिणाम काय होतो हे सांगतात. त्यापूर्वीच एक दृष्टांत. तशी की मी जे बोलणार आहे हे चरित्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना लागू पडेल. म्हणजे अगदी लहानपणी मी फार गरीब होतो. आत्ताच बोलत नाही, लहानपणी मी खूप गरीब होतो. मग या गरिबीतून मी शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर मी नोकरीला लागलो. नोकरीनंतर मी 4 पैसे मिळाले आणि 25-30 वर्षाच्या नोकरीत मी गाडी घेतली, घोडा घेतला, बंगला बांधला, शेत घेतलं. आणखी मी काही माझी प्रगती केली. ही प्रगती केल्यानंतर माझी गरिबीची परिस्थिती ज्या लोकांनी गावातल्या बघितली होती ते मला शाबासकी देऊ लागले आणि म्हणाले, पोरानं शून्यातनं विश्व निर्माण केलं. काय म्हणाले? पोरानं शून्यातनं विश्व निर्माण केलं. म्हणजे हा खूपच गरीब होता, पण त्याने त्यातून प्रगती केली. आता माझी झालेली प्रगती आणि माझ्या प्रगतीबद्दल गावातल्या लोकांनी मला दिलेली शाबासकी ही कशावरून आहे? तर मी जे 4 पैसे मिळवले, नोकरीच्या शिक्षण घेतलं, नोकरी मिळाली आणि त्याच्यातून मला जे काही मी माझं लौकिक वैभव वाढवलं, म्हणजे घर बांधलं, शेती घेतली, गाडी घेतली, हे सगळं जे माझं लौकिक वैभव वाढलेलं त्यांना दिसलं. त्यावरून त्यांनी मला शाबासकी दिली आणि म्हणाले, काय केलं? पोरानं शून्यातनं विश्व निर्माण केलं. ठीक आहे. आता त्याच 25 वर्षामध्ये मी नाम घेतो आहे, पण त्या नामानं माझ्यात काय प्रगती झाली? माझी बाहेरच्या व्यवसायातली मी नोकरी केल्यामुळं 4 पैसे मिळाले आणि जी माझी प्रगती झाली ती लोकांना दिसते, दाखवता येते, त्याबद्दल मला लोक शाबासकीची पावती देतात. पण मी त्याच 25 वर्षात नामसाधना केली, त्याबद्दल माझ्यात काय बदल झाला? आता तो काही दाखवता येत नाही, तो काही प्रदर्शित करण्यासारखा नाही, पण निदान स्वतःला तरी अनुभवाला काय झाला पाहिजे? आला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. मी माझा देह विठ्ठलाच्या नामानं भरला तेव्हा अंतकरणातले काम क्रोध लोभ हे विकार काय झाले? निघून गेले. म्हणजे अंतकरणातले विकार पाप घालवण्यासाठी नामाचा उपयोग होतो, अंतकरणातले हे विकार घालवण्यासाठी काय होतो? नामाचा उपयोग होतो. आता देह भरायचा आहे ना विठ्ठलाच्या नामानं, विठ्ठलाच्या नामानं देह भरायचा असेल तर या देहात हाडं रक्त मांस भरलेले आहेत, मग त्याच्यात कसा देह विठ्ठलाला भरता येणार? बरोबर. पण माझ्या या स्थूल शरीराच्या आत एक सूक्ष्म शरीर आहे, त्याला आपण मन, बुद्धी, चित्त, अहंकार किंवा अंतकरण म्हणतो. माझ्या विकार जे सगळे आहेत ते माझ्या अंतकरणात राहतात. माझ्या अंतकरणातले विकार दूर करायचे असेल तर माझं अंतकरण कशाने भरलं पाहिजे? नामाने भरलं पाहिजे. मला वर्तमानपत्रात वाचून माहिती आहे की आमच्या कोल्हापूर शहरामध्ये काही कूळ काढणारे दादा लोक राहतात. म्हणजे काय? माझं जर मोठं घर असेल तर एका बाजूला मी राहतो, एका बाजूला मी कुळाला राहायला दिलेलं असतं, एखादा भाडेकरू असतो. मग मला जागा वापरायला पाहिजे असेल तर मी भाडेकरूला म्हणतो की तुम्ही माझं घर खाली करा. मग तो म्हणतो 5 वर्ष राहिलोय, नियमानं भाडं दिलंय, मला काही लगेच बाहेर घर मिळणार नाही, मी लगेच जाणार नाही. तरी सुद्धा मला घर खाली करायचं असेल तर मी कोल्हापुरातल्या एखाद्या दादाला 1500 रुपये देतो. मग तो दादा त्या कुळाला धाक धपडशा दाखवतो, भीती घालतो, मारहाण करतो आणि त्या कुळाला काढतो. आता दगडमातीच्या घरातलं कुळ काढायला कोल्हापुरातला दादा चालेल, माझ्या अंतकरणाच्या घरातली काम क्रोध लोभाची कुळ काढायला कुठला दादा पाहिजे? अभंगात म्हणते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. विठ्ठलाच्या नामानं जेव्हा देह अंतकरण भरलं जातं तेव्हा खरं तर ते बळजबरीने येऊन आमच्या घरात राहिलेत. त्यांना काढून टाकण्यासाठी कशाचा उपयोग आहे? नामाचा. म्हणजे पंढरपुरातला दादा आणला तर माझ्या अंतकरणातले हे विकार काय होतील? सगळे आपोआप जातील. तुकाराम महाराज कोणती इयत्ता पास झाल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात नाही, पण तरी सुद्धा त्यांच्या अभंगावर PhD करणाऱ्यांना सुद्धा आता त्यांच्या अभंगांचे अर्थ लावता येत नाहीत किंवा त्यांना काय म्हणायचं आहे ते कळत नाही. मग आता असं का झालं? एका अशिक्षित अडाणी तुकोबांच्या मुखातून ह्या शास्त्रार्थ सांगणारे, अध्यात्म तत्व, वेदांत तत्वज्ञान सांगणारे अभंग बाहेर कसे आले? कोणतीही इयत्ता पास झालेले नाहीत. मग हे कसं आलं? त्याचं उत्तर तुकाराम महाराज स्वतःच देतात. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. न दिसे ते दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. न बोलो तो बोलो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. न भेटे तो भेटो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. एका विठ्ठलाचं नामचिंतन केल्याचा परिणाम म्हणून काय झालं हे सगळं समजायला. नामचिंतन घेतल्याचा परिणाम काय झाला? बुद्धी सूक्ष्म झाली. बुद्धीचे 2 प्रकार आहेत, एक ढोबळ बुद्धी आहे आणि एक सूक्ष्म बुद्धी आहे. ढोबळ बुद्धीची व्याख्या काय? ज्या बुद्धीला संसार कळतो आणि संसार आवडतो त्याला ढोबळ बुद्धी म्हणायचं. ज्या बुद्धीला परमात्मा कळतो आणि परमात्मा आवडतो त्याला सूक्ष्म बुद्धी म्हणायचं. तुमची बुद्धी ढोबळ आहे काय सूक्ष्म आहे मी म्हणायला नाही. आता ज्यातून त्यांना आपली बुद्धी कुठली आहे ते ठरवा. आपल्याला फक्त संसार आवडत असेल आणि संसारातल्याच गोष्टी कळत असेल तर माझी बुद्धी कुठली आहे? ढोबळ आहे. परमात्मा आवडत असेल आणि परमात्म्यासंबंधी काही कळत असेल तर माझी बुद्धी कुठली आहे? सूक्ष्म आहे.
बरोबर. नामसाधना केल्याचा परिणाम काय झाला? बुद्धी सूक्ष्म झाली आणि सूक्ष्म झालेल्या बुद्धीतून पांडुरंगासंबंधीचं विठ्ठलासंबंधीचे अनेक अभंग त्यांच्या मुखातून बाहेर पडले. बरोबर. मग आता हे कसं नाम आपले चोखामेळा, संत चोखामेळा त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. आणि त्यांची पत्नी सोहिराबाई त्याचा प्रसिद्ध अभंग आहे. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. आता ह्या दोन अशिक्षित माणसांच्या मुखात हे नाम कसं आलं, हे अभंग कसे सुचले किंवा त्यांना हे अभंग कशी निर्मितीची प्रक्रिया झाली? तर साधन काय त्याचं? नामसाधना. म्हणजे सगळ्या संतांनी आपल्याकडे, महाराष्ट्रीयन संतांनी नामसाधनेचा उद्देश केला आणि या हरिपाठातल्या सगळ्या अभंगांमध्ये आपल्याला परोपरीनं काय सांगितलंय? नामाचं महत्त्व पटवून दिलंय. आता आपल्याकडे जो चिंतनासाठी असलेला अभंग आहे त्याच्यात सुद्धा म्हटलंय, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही झाचे. विष्णुविन जप म्हणजे आता इथं विष्णू शब्द वापरलाय, कुणी राम हा शब्द वापरलाय, कुणी कृष्ण हा शब्द वापरलाय, काही ठिकाणी हरी हा शब्द वापरलाय, तुकोबाने विठ्ठल हा शब्द वापरलाय. ही जी नावं वेगवेगळी दिलीत त्याच्यात आता गोंधळून जायची काही गरज नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांचे एक ओवी आहे छान. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. कृष्ण विष्णू हरी गोविंद दत्त गणेश ही सगळी वेगवेगळी वाच्यार्थानं नावं आहेत, पण त्यांचा लक्षार्थ मात्र ब्रह्म असा आहे. तुकाराम महाराज म्हणतात ते हे परब्रह्म विटेवरी. विटेवर कोण आहे? ब्रह्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात ते हे परब्रह्म विटेवरी. आणि आपल्याला गोष्ट अशी सांगते की पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले. मग पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले हे बरोबर का? तुकाराम महाराज म्हणतात ते हे परब्रह्म विटेवरी हे बरोबर काय? आरतीत म्हटले पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? पुंडलिकाला भेटायला ब्रह्म आलं हे बरोबर, पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले हे बरोबर का? दोन्ही एकच आहेत हे बरोबर? दोन्ही एकच आहेत. विठ्ठल हे त्याचं सगुण रूप आहे, ब्रह्म हे त्याचं निर्गुण रूप आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. किंवा सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. त्यामुळे वेगवेगळ्या अभंगात वेगवेगळी नावं आली, त्यामुळे काही गोंधळून जाण्याची गरज नाही. विष्णू आलं, राम आलं, हे सगळे वाच्यार्थानं वेगवेगळी हे आहे. काकाने सांगितलेला एक दृष्टांत आहे छान, हे कळावं म्हणून फक्त सांगतो. एका लग्न समारंभाला गेलो होतो. लग्न समारंभात असा मोठा हॉल मंडप होता. मध्ये वधूवर उभा होते. त्याच्या आजूबाजूला त्यांच्या परिवारातले पाहुणे सगळे नातेवाईक होते. त्याच्या बाजूला आमच्यासारखे बाहेरून आलेले लोक होते. आमच्या पाठीमागं उशिरा लग्नाला आलेले लोक होते. अक्षता सुरू झाल्या. नवरा नवरीच्या जवळ जे होते त्यांनी टाकलेल्या अक्षता नवरा नवरीच्या डोक्यावर पडल्या. आम्ही टाकलेल्या मधल्या लोकांच्या डोक्यावर पडल्या. आमच्या मागं होते त्यांनी टाकलेल्या आमच्या डोक्यावर पडल्या. म्हणजे 2000 माणसं लग्नाला जमली असली तर 1000 लोकांच्या डोक्यावर अक्षता पडताना दिसल्या किंवा त्यांच्या केसात अडकलेल्या होत्या. मला सांगा लग्न कोणाचं लागलं? लग्न त्यांचंच लागलं. ज्या जोडीचं लग्न त्या मुहूर्तावर त्या ठिकाणी होतं त्यांचंच लागलं. म्हणजे 2000 माणसांनी आपल्या हातानं टाकलेल्या अक्षता ह्या त्या जोडीसाठीच टाकलेल्या होत्या. मध्ये त्या कुणाच्या डोक्यावर पडल्या याला फार महत्त्व नाही. तसं हरिपाठातल्या किंवा ज्ञानेश्वरीतल्या वेगवेगळ्या अभंगांमध्ये कुठं राम असा शब्द येतो, कुठे केशिराज येतो, कुठं विठ्ठल येतो, कुठं श्रीरंग येतो, कुठं विष्णू येतो, कुठं नारायण येतो. अशा नावांच्या मध्ये काय अडकण्याची गरज नाही. कुठलंही नाव घेतलं तरी त्याचा सरळ संबंध कशाशी आहे? ब्रह्माशी. एवढा त्याचा लक्षार्थ आठवणीत ठेवायचा आणि ते नाम घ्यायचं. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. आता नामाचं महत्त्व सांगितलंय. नामाचं महत्त्व कशाच्या सापेक्ष सांगतात? काही कर्मयोगानं जातात, काही अष्टांग योगाच्या मार्गाने जातात, कुणी ज्ञान योगाच्या मार्गाने जातात. पण या सगळ्या मार्गापेक्षा हा भक्तीचा मार्ग कसा आहे? सोपा आहे. आणि त्यातल्या त्यात नाम साधना तर आपल्यासारख्या संसारी माणसांना सर्वात जास्त सोपी आहे. आता ज्ञान श्रेष्ठ आहे खरं, ज्ञानाला श्रेष्ठत्व दिलंय, पण तो एखादा ज्ञानी आहे, पण ज्ञानी असताना सुद्धा तो जर नामसाधना करत नसेल, ज्ञानी आहे म्हणून नामसाधना करत नसेल तर त्याच्यात त्या ज्ञानाला काहीही अर्थ राहत नाही, असं तो ज्ञानदेवांना इथं सांगायचं आहे. फक्त ज्ञान कोरडं आणि शुष्क असतं आणि कोरडं शुष्क ज्ञान आपल्याला काय करू शकत नाही. जे पूर्णत्वाचा अनुभव द्यायला पाहिजे, जो कृतार्थतेचा अनुभव द्यायला पाहिजे तो देऊ शकत नाही. दस्तूर खुद्द व्यासाने सुद्धा ब्रह्मसूत्रांची रचना केली, महाभारत या ग्रंथाची रचना केली, वेगवेगळे तत्वज्ञान मांडलं त्याने. पण एवढं सगळं मांडून सुद्धा त्यांना असमाधान आणि अस्वस्थता होती. जेव्हा त्यांची नारदांशी भेट झाली, भागवतात आलं हे कथा, जेव्हा त्यांची नारदांशी भेट झाली तेव्हा नारदांनी त्यांना अस्वस्थ बघून, असमाधानी बघून विचारलं की तुम्ही इतकं सगळं लिहिलं तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुम्ही अस्वस्थ किंवा असमाधानी का दिसता?
तर त्याने सुद्धा सांगितलं की होय, माझी हीच अडचण आहे आणि तेच मी तुम्हाला विचारायसाठी आलो. इतकं सगळं लिहिलंय, तत्वज्ञान सांगितलंय, महाभारताची रचना केली, ब्रह्मसूत्र सांगितली, पण तरी सुद्धा ह्या ज्ञानाची सगळी माहिती देऊन सुद्धा, ज्ञान मांडून सुद्धा मला समाधान मिळालेलं नाही. तेव्हा तुम्हीच यावरचं काय ते मला उपाय सांगा. तेव्हा त्यांनी, नारदांनी त्यांना सांगितलं, तुम्ही तत्वज्ञान सांगितलं, वेदांत सांगितला, पण तुम्ही भगवंताच्या लीलांचं गुणवर्णन काही केलेलं नाही. भगवंताची, भगवान श्रीकृष्णांची, भगवान रामांची यशोगाथा तुम्ही कुठं गायलेली नाही. तेव्हा तुम्ही काय करा, भगवंताने जो लीला अवतार घेतला, त्या अवतारामध्ये जो पराक्रम केला, आपलं जे अवतार कार्य केलं, त्या अवतारांच्या कथा, त्या भगवंताच्या गुणांचं वर्णन करणारं, भगवंताची यशोगाथा गाणारं काहीतरी लिहा, असं सांगितलं. आणि मग त्यांनी आपल्या या भागवत पुराणाची रचना केली आणि मग व्यासांना समाधान प्राप्त झालं. म्हणजे कशाला महत्व दिलं? भगवंताच्या गुणवर्णनाला, भगवंताची यशोगाथा गाण्याला. भगवंतानं आपला जो लीला अवतार घेतला, त्यांचं जे चरित्र आहे, त्या चरित्राच्या गायन करा, म्हणजे तुम्हाला काय होईल. मग आता ते चरित्राचं गायन करायचं असेल, त्या गुणांचं वर्णन करायचं असेल, तर त्याबद्दल प्रेम पाहिजे. आपण काल बघितलं, भाव म्हणजे काय? प्रेम. आता असं भगवंतावर प्रेम असल्याशिवाय त्याच्याबद्दल आर्तता किंवा रती, अनुराग निर्माण होणार नाही. आणि असा अनुराग निर्माण व्हायचा असेल, प्रेम व्हायचं असेल, तर भगवंताच्या लीलांचं किंवा भगवंताच्या नामाचं चिंतन करायला पाहिजे. आता दुसरा एक मुद्दा त्याच्यात येतो की वेदांत तत्वज्ञान असं सांगतं की ज्ञान स्वयंसिद्ध आहे. स्वयंसिद्ध म्हणजे ओम नमो जे आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे ज्ञान स्वसंवेद्य आहे, स्वतः सिद्ध आहे, पण आम्हाला अनुभवाला काय येत नाही. आपण सगळे तात्विक अर्थानं आत्मरूप आहोतच, बरोबर. अनेक वेळा कीर्तन प्रवचनातून आम्हाला हे कळतं, संत साहित्य वाचून सुद्धा आम्हाला कळतं. पण एवढं वाचलेलं असलं, ऐकलेलं असलं, कुणी श्री गुरूंनी सांगितलेलं असलं, तरी सुद्धा तो बोध आमच्यामध्ये पक्का का होत नाही? तो पक्का न होण्याचं कारण आमची चित्तशुद्धी झालेली नाही. काय झालेलं नाही? चित्तशुद्धी झालेली नाही. आणि चित्तशुद्धीशिवाय ते ज्ञान त्या ठिकाणी टिकून राहत नाही. तुकोबांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. नाही निर्मळ जीवन काय करील, म्हणजे साबणाचा काय दोष नाही. जीवनच निर्मळ नसेल तर साबण काय करणार? तसं चित्त शुद्ध नसेल तर तिथं बोध टिकणार नाही. बोध पक्का व्हायचा असेल आणि इतक्या वेळा ऐकून सुद्धा त्याचा दृढ निश्चय का होत नाही, तर ते आमचं जे अंतःकरण, त्यानं जो बोध पक्का घट्ट धरून ठेवायला पाहिजे, तो धरून ठेवण्या इतकं ती शुद्ध, शांत आणि स्वच्छ झालेलं नाही. मग बुद्धी शुद्ध, शांत, स्वच्छ म्हणा किंवा अंतःकरण शुद्ध, शांत असं म्हणा, काहीही म्हटलं तरी ती शुद्ध आणि शांत झाल्याशिवाय तो बोध धरून ठेवत नाही. एक ओवी आहे ज्ञानदेवांची, मोक्ष देईल ज्ञान येथ नाही किर आन, परी ते थारे ऐसे मन शुद्ध होवावे. मोक्ष देईल ज्ञान, ज्ञानानं मोक्ष मिळतो, अगदी बरोबर आहे, याच्यात काहीही चूक नाही. ज्ञानानं मोक्ष मिळतो ही गोष्ट बरोबर आहे, पण ते ज्ञान टिकून राहील असं मन काय झालं पाहिजे? शुद्ध झालं पाहिजे. परी ते थारे ऐसे मन, थारे म्हणजे दृढ पक्क होईल, तो बोध टिकून राहील असं मन काय झालं पाहिजे? शुद्ध झालं पाहिजे. आम्हाला ऐकून माहिती असतं खूप, आम्ही सगळेजण ऐकून ऐकून पोपट झालेलो आहोत. इथं एक बसलाय तोही पोपटच आहे. हे पोपटपंची कशाला म्हणायचं? पोपटपंची असा शब्द आहे. पोपटपंची म्हणजे काय? एक किस्सा म्हणून सांगतो. एकदा एका गृहस्थाने एक पोपटाचं पिल्लू आणलं आणि त्या पोपटाच्या पिलाला असं सांगितलं की हे बघ, मांजर तुझा शत्रू आहे, त्यामुळे तू मांजर आलं की पळून जायचं. आता त्या पोपटानं काय समजून घ्यायला पाहिजे होतं की मांजरापासून आपल्याला धोका आहे, तिथं सावध राहायला पाहिजे, दक्षता घ्यायला पाहिजे. समर्थांचं वचन आहे, सावध साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळाची मोक्ष. पण तो पोपटच होता, त्या पोपटानं ते पाठ केलं काय की मांजर माझा शत्रू आहे आणि मांजर आलं की पळून जायचं. असेच काही दिवस गेले. एक दिवस खरंच मांजर आलं, मांजरानं पोपटाची मान तोंडात पकडली आणि ते घेऊन झालं. तरी सुद्धा मांजराच्या तोंडात मान अडकलेली असताना सुद्धा पोपट म्हणायला लागला, मांजर आलं की पळून जायचं, मांजर आलं की पळून जायचं. म्हणजे याचा अर्थ असा की आम्ही ते पाठ केलं, पण त्यातला जो बोध घ्यायला पाहिजे होता तो बोध घेतला नाही. जी सावधगिरी, जी दक्षता बाळगायला पाहिजे होती ती बाळगली नाही. असेच आपण सगळ्या पाठ केलेली उत्तरं बोलत राहतो आणि पाठ केलेली उत्तरं बोलत राहिलो तर आपल्याला ज्याला कृतार्थता म्हणतात ती कृतार्थता मिळणार नाही. म्हणून प्रत्यक्ष अनुभवाचं अप्रोक्ष दृढ पक्क ज्ञान व्हायचं असेल
तर काय करायला पाहिजे? अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय ते ज्ञान दृढ आणि पक्क होणार नाही. खूप ऐकलेलं असतं पण सगळं निसटून जातं. निसटण्याचं कारण काय? ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ज्ञान ऐकायला मिळतं पण ते ज्ञान तिथं टिकून राहील असं मन काय झालं पाहिजे? शुद्ध झालं पाहिजे. त्या शुद्ध अंतःकरणाच्या ठिकाणीच हा बोध काय होतो? पक्का होतो. मी असं कुठंतरी वाचलंय, वाघिणीचं दूध म्हणे सोन्याच्या पात्रात ठेवलं तरच ते राहतं. सोन्याचं पात्र सोडून दुसऱ्या कुठल्या पात्रात ठेवलं वेगवेगळ्या धातूच्या तर त्याला ते छिद्र पाडून निघून जातं. म्हणजे त्या दुधामध्ये काय असते? एवढी ताकद असते. फक्त त्याला ठेवण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? सोन्याच्या पात्रात आहे. म्हणजे वाघिणीचं दूध सोन्याच्या पात्रात टिकून ठेवलं तर ते तिथं टिकून राहतं. इतर कोणत्या पात्रात ते त्याच्यातून छिद्र पाडून त्याला काय होतं? गळून जातं. आता काय कळलं ना मला सांगायचं ते? म्हणजे तिथं ते वाघिणीचं दूध ठेवायचं. आता हे ज्ञान सुद्धा कसं आहे? वाघिणीच्या दुधासारखं आहे. आता हे जर ज्ञान आपल्यात पक्क दृढ टिकून राहायचं असेल तर अंतःकरणाचं पात्र सुद्धा असं मजबूत, बलवान, शुद्ध, शांत असायला पाहिजे आणि ते त्याशिवाय तो बोध तिथं टिकणार नाही. आता एक विष्णू शब्द आला. विष्णू शब्दातला विष असा एक मूळ धातू आहे. विष म्हणजे काय? विष शब्दाचा अर्थ आहे प्रवेश करणं. विष म्हणजे काय? प्रवेश करणं. आणि विष्णू याचा अर्थ परमेश्वरानं, विष्णूनं हे सगळं निर्माण केलं आणि निर्माण केल्यानंतर तो त्याच्यात शिरला. उपनिषद सांगतात त्यानं आकाश निर्माण केलं, तो आकाशात शिरला. त्यानं वायू निर्माण केला, तो वायूत शिरला. त्यानं पाणी, जल निर्माण केलं आणि तो पाण्यात शिरला. आता हे उपनिषदानेच सांगितलेलं आहे, हे काही मी माझ्या मनाचं सांगत नाही. मग आकाशात तो आहे, पाण्यात तो आहे, वायूत तो आहे. मग आता पाण्यात तो आहे याचा अनुभव आम्हाला कधी येतो? कसा? समजा कडक उन्हाळ्याचे दिवस आता चालू आहे, आपण कडक उन्हातून आलो, थंडगार पाणी प्यायलं. थंडगार पाणी प्यायल्यानंतर मनाला जे समाधान मिळालं ते समाधान, तो आनंद पाण्यात कुठून आला? कधी असा विचार केलाय का? हा आनंद पाण्यात कुठून आला? आपण रोज सकाळी आंघोळ करतो, आंघोळीच्या पाण्याचा एकही थेंब अंगावर राहत नाही, पण आधुनिक भाषेत बोलतो आपण जरा फ्रेश होतो. काय होतो? फ्रेश होतो, म्हणजे ताजेतवाने होतो. म्हणजे पाणी अंगावरून निघून गेलं पण आम्हाला ताजेपणा देऊन गेलं. मग हा पाण्यात ताजेपणा कुठून आला? तर त्यानं पाणी निर्माण केलं आणि तो पाण्यात शिरला. त्यामुळं आमची तहान भागते म्हणून पाण्याला काय म्हटलंय? जीवन म्हटलंय. पाणी हे काय आहे? जीवन आहे. त्यानं वायू निर्माण केला, तो वायूत शिरला. तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, मग ती अहंता राहील कोठे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेनं हलतं. मग आता झाडाचं पान म्हणजे काय? विठ्ठल येऊन आपल्या हातानं हलवणार आहेत का? वायू निर्माण केला आणि ते वायूत आहेत. म्हणजे वायूच्या निमित्तानं जो वारा वाहतो त्या वाऱ्याच्या निमित्तानं कुणी पानाला हलवलं? विठ्ठलानेच हरवलं. म्हणजे वायूत सुद्धा कोण आहेत? ते आहेत. मग झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यात सुद्धा ते आहेत. तसे घरावरचे पत्रे उडवून देणाऱ्या वादळ वाऱ्यात सुद्धा कोण आहेत? तेच आहेत. म्हणजे दोन्ही ठिकाणी सुद्धा त्यांना काय केलं पाहिजे? बघितलं पाहिजे. थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला लागून गेल्याबरोबर सुद्धा कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. कडक अंगाकडून घामाच्या धारा चाललेल्या असताना थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला लागून गेली. तसं खूप समाधान वाटतं, बरं वाटतं, आनंद वाटतो. असंच वारं येत राहावंसं वाटतं. आता या वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर जो आनंद झाला तो आनंद कशातून मिळाला? वाऱ्याच्या स्पर्शामुळे मिळाला. मग वाऱ्याच्या स्पर्शात तो वाऱ्यात आनंद कुठून आला? आणि असं म्हणत नाही मी, ज्ञानदेवांचा अभंग आहे. अवचित परिमळू झुळकला आळू माळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये. अवचित म्हणजे अचानक कुठून तरी एक वाऱ्याची झुळूक आली आणि मला असं वाटलं की अरे गोपाळ आला की काय. म्हणजे ज्ञानदेवांना वाऱ्याची झुळूक आल्यानंतर सुद्धा गोपाळाची म्हणजे श्रीकृष्णाची आठवण येते आम्हाला. नाम साधना प्रत्येक अभंगात नाम साधना सांगितलेली आहे. आम्हाला माळ घालणारे किंवा काही अनुग्रह देणारे गुरु आम्हाला सांगतात की रोज एखादी माळ, 2 माळा, 4 माळा रामकृष्ण हरी म्हणा. पण 24 तास म्हणायचं असेल तर काय करायचं? कुठलंही आपला उद्योग, व्यवसाय, कामधंदा सोडायचा नाही. फक्त एकच करायचं, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घटनेमध्ये त्याचा हात बघायला शिकायचं. मग वाऱ्याचा स्पर्श झाला, वाऱ्यात तो आहे. विभूती योग नावाचा योग आहे भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्याय. त्याच्यात त्यांनी सांगितलंय सूर्य ही माझी विभूती आहे. मग सकाळी सूर्याकडे बघितल्यानंतर कुणाची आठवण यावी? हरीची आठवण यावी. सूर्याकडे बघितलं तरी हरीची आठवण आहे. चंद्र ही माझी विभूती आहे. मग पौर्णिमेचा पूर्ण चंद्र बघितला, चंद्र बघितल्याबरोबर कुणाची आठवण यायला पाहिजे? हरीची आठवण यावी. येते काय? बोला की जरा असं काहीतरी. तुम्ही कायच बोलत नाही, इतका असं गंभीर होऊन बसलाय त्यामुळं माझी अडचण व्हायला लागलेली. इतकं गंभीर होऊ नका, आपण आनंदाचं शास्त्र शिकायला लागलोय.
मध्ये एक वर्तमानपत्रात बातमी आली होती, एक सर्वे केलाय संपूर्ण जगातल्या देशांचा, आनंदी देश, त्यात 1 नंबरवर फिनलँड नावाचा देश आहे. 1 नंबरवर आनंदी देशात कोण आहे? फिनलँड. आणि आपण भारतीय लोक ज्यांच्यामध्ये अद्वैताचं तत्वज्ञान आहे, सच्चित आनंदरूप परमात्म्याचा विचार करणारे लोक राहतात, जिथं आनंदाचे लोही आनंद तरंग असा अनुभव देणारे तुकाराम महाराज आहेत, अवघ्याचे संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोक असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. असा आमचा भारत देश 128 नंबरवर आहे. त्यामुळे हसत चला अधूनमधून, काय हरकत नाही. जरी वेदांताचा अभ्यास केला तरी फार गंभीर होऊन बसायला पाहिजे अशातला काही भाग नाही. प्रश्न विचारला, सूर्य बघितला त्याची आठवण, चंद्र बघितला त्याची आठवण. बरोबर. भगवान श्रीकृष्ण म्हणतात वृक्षांच्या मध्ये पिंपळ वृक्ष ही माझी विभूती आहे. मग आपण म्हणू की सगळे वृक्ष ही भगवंताची विभूती आहे. मग आजपर्यंत आपण जर झाड तोडलं असेल तर झाड तोडलं म्हणजे कुणाला तोडलं? जर वृक्ष ही भगवंताची विभूती असेल तर झाड तोडलं म्हणजे भगवंतालाच तोडायचं काम केलं. आता या पापाचं प्रायश्चित्त म्हणून ह्या पावसाळ्यात 1-1 झाड तरी लावा, कुठं जिथं जिथं जागा असेल तिथं. म्हणजे काय होईल, कधीतरी झाड तोडलं असेल त्याच्या पापाचं प्रायश्चित्त होऊन जाईल. समुद्र ही माझी विभूती आहे. मग समुद्र बघितला, अथांग पसरणारा समुद्र, त्यात उठणाऱ्या लाटा, त्याची समुद्राची भरती ओहोटी, कुणाची आठवण यायला पाहिजे? हरीची आठवण यावी. बरोबर. हिमालय पर्वत, मेरू पर्वत आता आम्ही कुठं बघे, हिमालय पर्वत आम्हाला माहिती आहे. पर्वत ही माझी विभूती आहे. गेलो काश्मीरला, हिमालय पर्वत बघितला, किंवा केदारनाथला गेलो, अशा ठिकाणी तो हिमालयाची उंच बर्फाच्छादित शिखरं बघितली, तिथं उभा राहून माझा आपण फोटो पण काढला, तर तो फोटो कुणाचा आहे म्हणावा? नामसाधनेसाठी. हे सगळं कशासाठी चाललंय? नामसाधनेसाठी. बरोबर. पाऊस पडतो, पावसावर काय आपलं नियंत्रण आहे का? पाऊस माणसांच्या सत्तेनं आपल्या नियंत्रणातला नाही. बरोबर. पाऊस कशानं पडतो? भगवंताच्या कृपेनं पडतो. आता वर्तमानपत्रात आधुनिक काळात बातमी येते, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला म्हणून अमक्या भागात पाऊस पडला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कुणी निर्माण केला? कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी नाही केला. म्हणजे असा कमी दाबाचा पट्टा निर्माण करणं ही आपल्या हातातली गोष्ट नाही. आणि तसा असता तर ज्या भागात दुष्काळ आहे तिकडे पट्टे असे तयार केले असते, पण असं काय आपल्याला करता येत नाही. म्हणून पावसावर नियंत्रण कोणाचं आहे? त्याचं. मग आता त्याच्या नियंत्रणानं पाऊस पडतो. मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अशी फक्त आठवण यावी. मुसळधार पाऊस पडताना बघितला आणि असं वाटलं की पावसाच्या रूपानं आकाशातून पांडुरंग जमिनीवर आला, अशी आठवण यायची. म्हणजे काय लाऊडस्पीकर घेऊन मोठ्यानं सांगायचं आहे असं नाही. आतल्या आत मनोमन फक्त आठवायचं. पाऊस बघितला, कोणाची आठवण? हरीची आठवण, पांडुरंगाची आठवण. म्हणजे पाऊस बघितला त्यावेळी त्याची आठवण. कडक उन्हात थंडगार वाऱ्याची झुळूक लागून गेली त्याची आठवण. शेतीत काही शेतकरी लोक असतात, शेतात गेलो, शेतीतलं पीक बघितलं की जरा, मी माझ्या शेतात जातो तेव्हा माझी जरा कॉलर ताट होते का? माझं शेत हिरवगार आहे. कुणामुळं? कारण मी आमच्या भागातला प्रगतशील शेतकरी आहे, माझ्यामुळं. मग आता खरं तर शेतातलं पीक हिरवगार कशामुळे आहे? ईश्वरानं दिलेल्या नदीतल्या पाण्यामुळे आहे. पाऊस पडला, नदीत पाणी साठलं, धरणात पाणी साठलं, त्यामुळं. मग आता शेतातलं हिरवगार पीक बघितल्यासोबत सुद्धा हरीची आठवण यायला पाहिजे. आणि असं मी म्हणत नाही, आपल्याकडे एक संत होऊन गेले सावतामाळी, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. म्हणजे लसूण मिरची कोथंबीर या पिकांच्या मध्ये सुद्धा हरी बघितला. कोणी? सावतामाळ्यांनी. आमच्या शेतात पिकं असतात, आम्हाला काय असा हरी दिसत नाही. नामसाधना करायला काय कुठली कामधंदा व्यवसाय उद्योग सोडण्याची काही बिलकुल आवश्यकता नाही. फक्त प्रत्येक क्षणी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेत त्याचा हात बघायचा, त्याला बघायचं. आणि असं त्याला बघायला लागलो की नामसाधना झाली. जे एका जागी बसून नामस्मरण करतो हे बरोबरच आहे, ते काही चुकीचं नाही. पण 24 तास अशी आठवण ठेवली तर त्याचं काय होते? नामस्मरण होतं, नामसाधना होते. बरोबर. काय चूक आहे ना? हे असे हे बसवून घ्यायला पाहिजे आपण. लक्षात आलं? एक जुनं गीत लागत होतं बघा जुन्या ह्याच्यात, जनाब बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, खूप प्रसिद्ध गीत होतं. आता विकत श्याम म्हणजे श्रीकृष्ण, मी श्रीकृष्णाला विकत घेतलं. काय दिलं? त्या गाण्याची सुरुवातच आहे, नाही खर्चली कवडी दमडी, एक कवडी सुद्धा खर्च केली नाही. मग काय दिलं आणि श्रीकृष्णाला विकत घेतलं? जन्मभरीच्या श्वासा इतके मोजी येले हरिनाम. जन्मभर जेवढे श्वासोश्वास घेतले तेवढं हरीचं नाम घेतलं. काय केलं? आता हे सगळं सांगण्याचा उद्देश काय? नामाचं
महत्त्व, या सगळ्या अभंगांमधून आपल्याला परोपरीनं ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता विष्णू या शब्दावरून ही सुरुवात झाली. हे सगळं निर्माण केलं. विष्णू शब्दाचा अर्थ जो विष असा मूळ धातू आहे, जो प्रवेश करतो, म्हणजे ज्यानं हे सगळं निर्माण केलं आणि त्याच्यात प्रवेश केला. मग आपल्या आजूबाजूला आपण ह्या सगळ्यांचा अनुभव घेतो, तेव्हा अनुभव घेतल्यानंतर त्या प्रत्येकामध्ये त्यांना बघितलं पाहिजे. बरोबर. एखादा कीर्तनकार आहे, ज्ञानी महात्मा आहे, ही त्यांची विभूती आहे. किंवा नाम जप यज्ञ, हरिनाम सप्ताह चालतात. हरिनाम सप्ताह किंवा तिथं चाललेला हरिनाम जप 7 दिवस चाललेला हा नाम जप यज्ञ ही सुद्धा काय आहे, भगवंताची विभूती आहे. पण त्या हरिनाम सप्ताहात सुद्धा जमल्यानंतर आपल्याला देव ह्यांची एक ओवी आहे, परितयापाशी पांडवा मी हरपला गेवसावा, जेथ नामघोष बरवा करीती माझा. जिथं माझा नामघोष चालतो तिथं मी हरवलेला असलो तरी सापडतो. मग कीर्तनात नामघोष चालतो, पण आपण त्याच्यात सहभागी होत नाही. आलेले कीर्तनकार आणि उभा राहिलेले टाळकरी तेवढे विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात आणि बाकीचे बसलेले राजकारणाच्या गप्पा मारतात, नाहीतर घरातलं बोलत बसतात. म्हणून कीर्तनात सुद्धा बसावं, हातानं टाळी वाजवावी, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणावं. ह्या इंद्रियांचा काय केला पाहिजे, वापर. आणि महत्त्वाचं म्हणजे थोडी दृष्टी बदलून घ्यावी. काय बदलायची, गळ्यातली माळ विठ्ठल आहे, हातातला टाळ विठ्ठल आहे, किंवा समोर बसले टाळ घेऊन उभा राहिलेले टाळकरी हे सुद्धा काय आहेत, विठ्ठल आहेत. विनेकरी विठ्ठल आहे, त्याच्या गळ्यातली विना सुद्धा काय आहे, विठ्ठल आहे. सगळ्यांच्यासाठी प्रसाद करणारा आचार्य सुद्धा कोण आहे, विठ्ठल आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. असं सगळीकडं ही दृष्टी बघितली, बदलून घेतली तर आपल्याला या सगळ्यांच्या मध्ये ते तत्व काय होतं, दिसायला मदत होते. पण अनेक सप्ताहाच्या ठिकाणी मी जातो, तिथं जरा वेगळंच चित्र असतं. ते काय म्हणतात, तो तिथं असला तर मी इथं येणार नाही, त्याला बघितलं की माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते. म्हणजे हरी मंडपात जमलेले लोक सुद्धा एकमेकाची उनी दुनी काढायला आणि एकमेकाची जुने हिशोब चुकते करायला काय होतात, येतात. आता असं करण्यानं आपल्याला हरवलेला देव सापडेल काय, नाही सापडणार. तो सापडायचा असेल तर अशी दृष्टी आणि त्याला आत बाहेर बघण्याची क्षमता, हा अभ्यास आपण केला पाहिजे. विष्णूवर्ण आठवलं, विष्णू सहस्त्र नाव हे आहे. विष्णू सहस्त्रनाम, विष्णूची 1,000 नावं आहेत. आता असं काही तज्ज्ञ सांगतात, त्यात एक विनोबा भावेनी त्यावर भाष्य केलेलं आहे. वरदानंद भारती यांनी एक भाष्य लिहिलं आहे. काही महान विद्वानांनी त्यावर वेगवेगळी भाष्य लिहून ठेवलेली आहेत आणि त्याचं महत्त्व पटवून दिलं आहे. विष्णू सहस्त्रनाम आणि रोज भगवद्गीतेचा एक अध्याय, याचा जर आपण अभ्यास केला तर आध्यात्मिक प्रगती खूप चांगली होते, असे अनुभव त्यांनी नोंदवून ठेवलेले आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर त्याचा काय करा, उपयोग करा. काय काय, रोज भगवद्गीतेचा एक अध्याय आणि विष्णू सहस्त्र नाम. पुढं म्हटलंय, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, अद्वैताच्या उलट अर्थी शब्द आहे द्वैत. जो द्वैतात राहतो त्याला करंटा म्हटलंय. जो द्वैतात राहतो त्याला काय म्हटलंय, करंटा. किंवा जो अद्वैत जन्माला येतो आणि जन्माला येऊन अद्वैत म्हणजे काय आहे ते समजावून घेत नाही, त्याला काय म्हटलंय, करंट. आता काय झालं, मी बोलणारा जीव आहे, तुम्ही ऐकणारे सगळे जीव आहात. आम्हाला सतत द्वैताची प्रतीती येते. म्हणजे कुठल्या शास्त्रानं बाबा द्वैत आहे असं सांगायची गरज नाही. स्त्री पुरुष हे द्वैत आहे, गरीब श्रीमंत हे पुरुष आहे, लहान मोठा कमी वयाचा जास्त वयाचा हा हे आहे, काळा गोरा, आम्हाला सगळीकडे द्वैतच दिसतं. त्यामुळे द्वैत सांगण्यासाठी कुठल्या शास्त्राची गरज नाही. पण अद्वैत पटवून घेण्यासाठी मात्र उपनिषदांची, श्रुतीच्या सिद्धांताची गरज आहे. मग आम्हाला भेद कशा कशामध्ये दिसतो, 2 जीवांच्या मध्ये भेद आहे असं वाटतो. जीव, जग, ईश्वर आणि ब्रह्म ह्या काही कन्सेप्ट आहेत. ह्याच्या ब्रह्म ही एक कन्सेप्ट आहे, ईश्वर ही एक संकल्पना आहे, जग किंवा जगदीश ही एक कन्सेप्ट आहे, आणि जीव, या 2-4 गोष्टी आहेत ना, ह्या नेहमी सतत आपण समजावून घेतल्या पाहिजे. आणि या चारांच्या मध्ये आपल्याला भेद दिसतो, पण वस्तुतः भेद खरा नाही, भेद सत्य नाही. तो भेद कसा आहे, काल्पनिक आहे. आणि तो काल्पनिक भेद काढून टाकण्यासाठी आपल्याकडं हे संत साहित्य आणि उपनिषद परोपरीनं आम्हाला प्रयत्न करतात. म्हणून आपण सतत कशाचा अभ्यास केला पाहिजे, उपनिषद, भगवद्गीता, संतांचं साहित्य यांचा अभ्यास करत राहिलो तर अद्वैताची दृष्टी काय होईल, निर्माण होईल. पण जन्माला आल्यानंतर जो अद्वैताची दृष्टी घेत नाही किंवा अद्वैताचा विचार करत नाही, त्याला काय म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी, करंटा. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. म्हणजे होतं काय की सगळे संत, तत्वज्ञ, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता हे सगळे आम्हाला अद्वैत शिकवतात. अद्वैत म्हणजे 2 नाही,
दोन नाही याचा अर्थ एक आहे काय असंही नाही. एक म्हटलं मला एक मुलगा आहे म्हणजे याचा अर्थ दोन नाहीत. एक मुलगा आहे म्हटलं की दोन नाहीत असा बोध होतो. मग आता अद्वैत, द्वैत म्हणजे दोन नाही. दोन नाही याचा अर्थ एक आहे का असंही नाही. तिथं जिथं काही भेद कुठला शिल्लक राहत नाही. द्वैत आणि भेद शिल्लक राहत. जिथं जिथं द्वैत आणि भेद शिल्लक राहतो तिथं तिथं दुःखाचा अनुभव येतो आणि भीतीचा अनुभव येतो. जवळ जवळ दुजे घडे तव तव संसार भय जोडे. म्हणजे भेदाचा अनुभव आला की कशाचा अनुभव येतो? भीती वाटते. भेदातून भय निर्माण होतं, द्वैतातून भय निर्माण होतं. म्हणजे आपल्याहून कुणीतरी वेगळं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर. हे विश्वच माझं घर म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज कशाला घाबरतील काय? हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. चर अचर म्हणजे जे काही जड चेतन आजूबाजूला सगळं दिसतं त्या सगळ्यांमध्ये मी आहे असं म्हणणाऱ्या, असा अनुभव आलेल्यांना कशाला घाबरायची गरज नाही. पण आम्हाला मात्र असा अद्वैताचा अनुभव नाही. आम्हाला अनुभव कशाचा आहे? द्वैताचा आहे. आणि जिथं जिथं द्वैत अनुभवाला येतं तिथं तिथं भीती वाटते. एका माणसाला दुसऱ्या माणसाची भीती वाटते, एखाद्या दुसऱ्या प्राण्याची, पक्ष्याची, सरपटणाऱ्या प्राण्याची, कशाची ना कशाची आपल्याला काय होते? भीती वाटत असते. कारण आपला अनुभव कशाचा आहे? द्वैताचा आहे. म्हणून इथं म्हटलंय की जो जन्माला येऊन अद्वैताचा अभ्यास करत नाही, जाणून घेत नाही अद्वैत, आद्य शंकरा त्याचा काही उपयोग नाही किंवा तो करंट आहे किंवा तो दुर्दैवी आहे. आद्य शंकराचार्य एका ठिकाणी असं लिहितात, मी जरी इतकं सगळं तत्वज्ञान लिहिलेलं असलं तरी त्या तत्वज्ञानाचा सारांश मी एका अर्ध्या श्लोकात सांगतो. ते म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटीभी. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटीभी ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. मला जे सगळं तत्वज्ञान सांगायचं आहे ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो, जरी हजारो श्लोक लिहिले असले तरी. काय श्लोक आहे? ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे, जीव ब्रह्माहून वेगळा नाही, जीव आणि ब्रह्म एकच आहे. हा आपला कशाचा अभ्यास आहे? इथं अभ्यास करणारे लोक आपण कुठल्या विचारसरणीचे आहोत? अद्वैताच्या. आणि आचार्यांना हे सांगायचं. किंवा ज्ञानेश्वर महाराजांची प्रसिद्ध ओवी आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. जे तत्व जाणणारे असतात, तत्व जाणणारे संत आहेत, त्या तत्वाचा अनुभव घेतलेले संत आपल्या समोर आलेल्या माणसांमध्ये कुठलाही भेद पाहत नाहीत. काळा गोरा, उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भेद न पाहता त्याच्या आत लपलेल्या चैतन्याकडे त्यांचं काय असतं? लक्ष असतं. किंवा ह्या विष्णू शब्दाला जोडून एक तुकोबांचा अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल. म्हणून अद्वैताच्या पुढे त्याच्यात एक वाक्य म्हटलंय, रामकृष्णी पैठा कैसा होय. म्हणजे अद्वैताच्या वाटेने गेल्याशिवाय रामकृष्ण स्वरूपाची म्हणजे रामाने कृष्णाचं जे आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी आपली प्रतिष्ठापना होणार नाही, त्या स्वरूपाशी आपलं ऐक्य होणार नाही. म्हणून अद्वैताच्या वाटेने गेलं पाहिजे. पुढे म्हटलंय, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी. आता द्वैताची झाडणी आणि गुरुविन ज्ञान आपल्याला काय करायचं आहे? अद्वैत समजावून घ्यायचं आहे, म्हणजे द्वैतातून बाहेर पडायचं आहे. मग माझ्या अंतकरणातले हे द्वैत काढून टाकायचं काम कोण करतं? गुरु करतात. माझ्या अंतकरणातलं द्वैत किंवा मला झालेली द्वैताची बाधा अद्वैत स्वतः सिद्ध आहे. अद्वैत स्वतः सिद्ध आहे, फक्त मला अज्ञानामुळे द्वैताचा अनुभव येतो. आता खरं तर आपल्याकडे द्वैताचा अनुभव कसा येतो? ह्या विभागाला माहिती आहे. तुम्ही सगळे सोनाराकडे जाता तेव्हा ठरवूनच जाता. काय ठरवायचं आहे? मला पाटल्या घ्यायच्या आहेत, मला बिलवर घ्यायचं आहे, मला कोल्हापुरी साज घ्यायचा आहे. तुम्ही ठरवून जाता एखादा दागिना, मला दागिन्याचं नाव ठरवून जाता की मला हे घ्यायचं आहे, बरोबर? किंवा तुम्हाला विकायचा असेल तर तुम्हाला तो विकायचा आहे, पाटल्या विकणार आहे किंवा पाटल्या बदलणार आहे, हा साज बदलणार आहे, असं ठरवून जाता. पण सोनार मात्र तुम्ही काय आणलंय ते बघत नाही. सोनार काय करतो? तुम्हाला सोनं विकतो आणि तुमच्याकडून घेताना सोनंच घेतो. म्हणजे सोनाराची दृष्टी सोन्याकडे आहे आणि आमची दृष्टी कशावर आहे? त्या दागिन्यांच्या नामरूपावर आहे, त्यातल्या कलाकुसरीवर आहे. त्यामुळे आम्ही जाताना ठरवून जातो, मला पाटल्या घ्यायच्या आहेत, मला कोल्हापुरी साज घ्यायचा आहे, मला बिलवर घ्यायचं आहे, आणखी काही नावं असतील ते लक्षात घ्या. म्हणजे आम्ही वरच्या नामरूपाकडे पाहतो, सोनारात मात्र कशाकडे बघतो? त्यातल्या सोन्याकडे. म्हणजे तो खरेदी विक्री सोन्याची करतो, आम्ही मात्र घेताना अलंकार किंवा दागिन्यांची काय करतो? खरेदी विक्री करतो. आणि मग याच्यात फसवणूक झाली की आम्ही असं म्हणतो, सोनाराने आम्हाला फसवलं. फसवणार नाही तर काय करणार? तुमची दृष्टीच अधिष्ठानाकडे नाही. म्हणून परमार्थात दृष्टी सोनाराची असावी.
लक्ष आहे सगळ्यांचं इकडं? काय सांगितलं सांगा मी? परमार्थात दृष्टी कोणाची असावी? सोनाराची असावी. सोनाराची दृष्टी कशाकडे बघते? सोन्याकडे बघते. सोनाराची दृष्टी सोन्याकडे बघत असते. आणि आता हे कितीही ऐकलं तरी आपण अजूनही आपण बाजारात ठरवून जात नाही चला मला सोनं घ्यायचं आहे म्हणून. आम्ही दागिन्यांची नावं ठरवून जातो मला हे घ्यायचं आहे. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? म्हणजे आमची फसगत कशामुळे होते? आम्ही त्या वरच्या नामरूपामध्ये आणि कलाकुसरीमध्ये अडकतो. म्हणून अद्वैत स्वतः सिद्ध आहे. द्वैत हे फक्त अज्ञानानं येतं. आणि हे द्वैत घालवायचं असेल तर त्या यथार्थ गोष्टीची म्हणजे सोन्या अधिष्ठानाचं ज्ञान काय झालं पाहिजे? आपल्याला झालं पाहिजे. लक्ष अधिष्ठानावर असेल तर द्वैताची प्रतीती निघून जाते. आणि हे ज्ञान देण्याचं काम आपल्याला आपली द्वैत काढून टाकण्याचं आणि अद्वैताचा बोध देण्याचं काम कोण करतात? श्री गुरु करतात. म्हणून श्री गुरूंना शरण जावं. भगवद्गीता सांगते तद्विद्धी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया. श्री गुरूंच्या जवळ जा, त्यांच्याजवळ नम्र हो, त्यांची सेवा कर. आणि सेवा केल्यानंतर ते प्रसन्न आहेत असं बघून त्यांना काही प्रश्न विचार. ते प्रश्न सुद्धा कुठले असावेत? परमार्थातले असावेत, संसारातले नसावेत. कारण ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आते आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीस. किंवा पहिले अध्यायात सांगितले म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. किंवा अगदी दस्तूर खुद्द ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपले गुरु निवृत्तीनाथांच्या बद्दल 12व्या अध्यायात म्हणतात म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी तुझी सावली न संडे. ज्ञानी यांचे राजे असलेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या गुरु निवृत्तीनाथांच्या पायाजवळ ज्ञानाचं भांडार आहे. सारस्वत म्हणजे ज्ञानाचं भांडार. माझ्या गुरूंच्या पायाजवळ ज्ञानाचं भांडार आहे म्हणून मी त्यांच्या पायाची सावली सोडणार नाही. कोण म्हणतं? ज्ञानी यांचे राजे असलेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग इथं बसलेल्या अज्ञान्यांच्या राजांनी काय म्हणायला पाहिजे? श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे. म्हणून गुरुकृपेनं आपल्याला ज्ञान होतं आणि ते ज्ञान होऊन द्वैताची झाडणी होते. आणि समजा अशी द्वैताची झाडणी नाही झाली, अशी द्वैताची झाडणी आमच्या अंतःकरणातून झाली नाही तर आमची अंतःकरण वृत्ती बहिर्मुख होते, संसारासक्त होते, प्रपंचाकडे धावते आणि मग नाम साधना त्याच्याकडून घडत नाही. म्हणून पुढे म्हटले तया कैसे कीर्तन घडे नामी. हे द्वैत निघून गेल्याशिवाय, श्री गुरूंनी अद्वैताचा बोध केल्याशिवाय आणि तो बोध पक्का झाल्याशिवाय पुढची नामसाधना घडणार नाही. कारण द्वैत नाही गेलं तर वृत्ती काय होते? बहिर्मुख होते आणि संसारात अडकते. पुढे म्हटलंय ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. आता ध्यान शब्दाचा एक अर्थ आहे. ध्यान कशाला म्हणायचं? नाम एक झालं, आता दुसरं साधन सांगितलंय ध्यान. 3 अधिकारी आहेत. उत्तम अधिकाऱ्यासाठी साधन आहे ज्ञान, मध्यम अधिकाऱ्यासाठी साधन आहे ध्यान आणि कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी साधन आहे नाम. आता आपण आपला अधिकार ओळखायचा आणि यातलं कुठलं ते साधन काय करायचं? निवडायचं. मी तरी ठरवलंय आपण कनिष्ठ अधिकारी आहोत म्हणून नाम हे काय आहे? आपलं साधन आहे. आता मध्यम अधिकाऱ्यासाठी साधन सांगितलंय ध्यान. आता ध्यान कशाला म्हणायचं? सतत निरंतर आपलं एक ध्येय ठरवायचं. त्या निरंतर ध्येयाकार असलेल्या वृत्तीला ध्यान म्हणायचं. निरंतर सातत्यानं व्याख्या अशी आहे, निरंतर ध्येयाकार असलेल्या वृत्तीस काय म्हणायचं? ध्यान. मग आत्मा किंवा ब्रह्म हे आपलं काय आहे? ध्येय. आता निर्गुण रूपातलं झालं किंवा विठ्ठल, भगवान विष्णू, नारायण यांची सगुण मूर्ती, सगुण रूप त्यांचं, हे सुद्धा आपलं काय आहे? ध्येय. त्या ध्येयाकार, निरंतर ध्येयाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीला किंवा चित्तवृत्तीला ध्येय म्हणतात. जेव्हा निरंतर ती ध्येयाकार होते तेव्हा ध्येय सोडून बाकीकडे दुसरीकडे कुठं जात नाही. ध्येयाकार होणे याचा अर्थ आपलं मुख्य ध्येय सोडून आजूबाजूला ती वृत्ती कुठेही जात नाही. म्हणजे ज्याचं मन ध्येयाच्या ठिकाणी आसक्त होतं तो ध्येय सोडून इतर कुठल्याही पदार्थांना जाणत नाही तर तो ध्येयरूप बनतो. असं ध्यान केल्यानं काय होतं? ज्ञानदेवांची एक छान ओवी आहे. भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होये, कीटकत्व जाये पालटोनी, ब्रह्मध्यासे स्वये ब्रह्मची होईजे, जीवत्व लोपीजे सहजचे. एक कीटक असतो, त्या कीटकाचा शत्रू आहे भुंगा, भ्रमर. आणि घाबरून तो कीटक कुणाचं चिंतन करतो? कुठल्या बाजूनं कधीही भुंगा माझ्यावर हल्ला करेल आणि मला मारून टाकेल. म्हणून तो शत्रुत्वाच्या रूपानं सतत कुणाचं चिंतन करतो? तो कीटक भोंग्याचं चिंतन करतो आणि भोंग्याचं चिंतन केल्याचा परिणाम म्हणून तो स्वतःच भुंगा होऊन जातो.
ओवीत सांगितलंय, भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होये, कीटकत्व जाये पालोटोनी. म्हणून तो घाबरलेला किडा भुंग्याचं चिंतन करून करून काय होऊन जातो, स्वतःच भुंगा होतो. तसं ब्रह्म ध्यासे स्वये ब्रह्मची होई जे, जीवत्व लोपी जे सहजची. आता आपण सगळे जीव आहोत, पण आमचं ध्येय जर ब्रह्म असेल आणि सतत ब्रह्माकार वृत्ती राहिली. ज्ञानदेवांची छान ओवी आहे 5व्या अध्यायात, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. बुद्धीनं जर मी आत्मरूप आहे, ब्रह्मरूप आहे असा निश्चय केला तर असं ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होतं. पण बुद्धीनं काय केलं पाहिजे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, आपण आपल्याला सतत मी ब्रह्मरूप आहे किंवा तो परमात्मा मी आहे असं चिंतन करायला पाहिजे. आणि असं दीर्घकाळ केलेल्या चिंतन, पुढं अहर्निश म्हणजे रात्रंदिवस असं आलं, असं सतत चिंतन झालं तर मी ज्याचं चिंतन करतो त्याच्यासारखा होऊन जातो. मग विष्णूचं चिंतन, नारायणाचं, रामाचं, कृष्णाचं, हे लक्षात ठेवा. हे जे ध्यान आहे त्या ध्यानात सुद्धा पुन्हा 3 प्रकार पडलेत आपल्याला अधिकारानुसार. एक त्याच्यात प्रतीक ध्यान आहे. प्रतीक ध्यान म्हणजे काय, शाळीग्रामाचं विष्णू रूपानं ध्यान. म्हणजे घरात पूजेत जर शाळीग्राम असेल त्याला काय म्हणायचं, कल्पना करायची विष्णू आहे. किंवा बाणाचं शिवरूपानं ध्यान, याला प्रतीक ध्यान असं म्हणतात. दुसरं एक आहे ध्येयानुसार ध्यान. ध्येयानुसार म्हणजे काय, भगवान नारायणाची मूर्ती आहे किंवा भगवान विष्णूंची मूर्ती आहे, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे, भगवान विठ्ठलाची मूर्ती आहे, त्या विठ्ठलाच्या सगुण मूर्तीचं काय करायचं, ध्यान करायचं. आता सगुणाचं ध्यान अभंग आहे तुकाराम महाराजांचा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंत हेची रूप, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची काय आहे चरण, हां, तुका म्हणे माझे पाहिन श्रीमुख आवडीने. म्हणजे आता विठ्ठलाची ही जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या अगदी पायापासून वर डोक्यावर ठेवलेल्या टोपापर्यंत हे सगळं जर चिंतन करत गेलो तर हे सगुणाचं काय होतं, ध्यान होतं. आणि असं देवाचं, भगवंताचं, भगवान श्रीकृष्णांचं रूप इतकं आकर्षक आहे की सगुणाच्या या अलौकिक मूर्तीचं जर आपण चिंतन केलं तर मन त्याच्याकडे काय होतं, सहज आकर्षित होतं आणि ते ध्यान अंतःकरणामध्ये स्थिरावायला मदत होते. मग भगवान विष्णूंचा असेल, विठ्ठलाचा असेल, कृष्णाचा असेल. आता पुढं म्हटलंय त्याच्या नाम पाठ मौन प्रपंचाचे. आणखी एक प्रकार राहिला. एक ध्यानाचे 3 प्रकार, प्रतीक ध्यान, दुसरा ध्येयानुसार ध्यान आणि तिसरं अहंग्रह ध्यान. अहंग्रह म्हणजे काय, आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयामध्ये आणि माझ्यामध्ये कोणताही भेद नाही. म्हणजे ध्येय आणि मी यांच्यात अभेद आहे. आता मी जीव आहे आणि माझं ध्येय काय आहे, ब्रह्म आहे. तर जीवच काय आहे, ब्रह्मरूप आहे किंवा आत्माच ब्रह्मरूप आहे. आत्म्याचं आणि ब्रह्माचं ऐक्य किंवा आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेदाचं चिंतन करणं याला अहंग्रह ध्यान असं म्हणतात. काकाने आपल्याला जे काही अनेक साधकांना सोहम साधना सांगितलेली आहे, ती सोहम साधना म्हणजेच हे कुठलं ध्यान आहे, अहंग्रह ध्यान आहे. आता हे ध्यान करण्यासाठी 3 गोष्टींची गरज असते. एक विधी लागतो. विधी म्हणजे शास्त्रानं सांगितलं हे असं असं करा, असं शास्त्राचं जे वचन आहे, शास्त्राचं आपल्याला सांगणारं वचन, प्रेरक वचन, त्याला काय म्हणायचं, विधी म्हणायचं. शास्त्रानं जे सांगितलंय त्याप्रमाणे केलं पाहिजे, हा आपल्या मनातला विश्वास पाहिजे आणि ध्यान करण्याची इच्छा पाहिजे. म्हणजे अंतःकरणात तशी कामना पाहिजे. कोणती कामना, ध्येयाचं ध्यान करण्याची. म्हणजे ध्यान करण्यासाठी 3 गोष्टी लागतात. एक शास्त्राचं वचन, प्रेरक शास्त्राचं वचन लागतं, त्याला विधी असं म्हणायचं. दुसरं त्या शास्त्र वचनावर विश्वास लागतो, विश्वासाची गरज आहे. आणि तिसरं आपलं तसं त्या पद्धतीनं निरंतर ध्यान करण्याची आपली इच्छा पाहिजे. म्हणजे विधी, विश्वास आणि इच्छा या 3 गोष्टी असल्याशिवाय ध्यान होत नाही. पुढे म्हटले नाम पाठ मौन प्रपंचाचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या सगुणाच्या ध्यानानं आणि नामानं सतत आपण त्याच्यात राहिलो तर प्रपंचाचं मौन होतं, म्हणजे प्रपंच शांत होतो. तुकाराम महाराज म्हणतात पदोपदी विठ्ठल वाचा तया कैचा संसार. पावला पावलाला ज्याच्या मुखात विठ्ठलाचं नाम आहे त्याला संसार त्रासदायक ठरत नाही किंवा त्याला संसार त्रास देत नाही. का असं का होतं, तर आजचा सगळा प्रपंच हा मनोमय आहे. सगळा प्रपंच कसा आहे, मनानं निर्माण केलेला आहे. त्याला एक छान ओवी आहे ज्ञानदेवांची, जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. एखादा तळ आहे, तळ्यात पाणी शांत असेल तर आपली प्रतिबिंब त्याच्यात दिसतं. पण उन्हाळ्याच्या दिवसात तळं आटून गेलं, आता प्रतिबिंब कुठं गेलं,
प्रतिबिंबाची निर्मिती कशामुळे झाली? पाण्यामुळे झाली. तसं संसाराची निर्मिती कशामुळे झाली? मनामुळे झाली. नाम साधना केल्याचा परिणाम, ध्यान साधना केल्याचा परिणाम म्हणून काय होतं? मन निवृत्त होतं. मन काय होतं? निवृत्त होतं. आणि मन निवृत्त झालं की आपोआप संसाराची शांती होऊन जाते. मनाची व्याख्याच केली. मन कशाला म्हणायचं? वाया मन हे म्हणतात त्याच्यात, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचेनी संगे जीवदशा वस्तू. मनाला मन असं उगीच नाव दिलंय. एरवी मन ही एक कल्पनाच आहे, पण मन या कल्पनेमुळं काय झालं? वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. जिथं जिथं संत साहित्यात वस्तू असा शब्द येतो, त्या वस्तू शब्दाचा अर्थ आत्मा किंवा ब्रह्म. मग आत्म्याला किंवा ब्रह्माला जीवदशा कशामुळे झाली? मनाच्या संगतीमुळे झाली. बरोबर. म्हणजे संसाराची निर्मिती कशात आहे? मनात आहे. ते मन जर निवृत्त झालं तर संसार शिल्लक राहत नाही. मग मन निवृत्त करण्याचं साधन काय? सगुणाचं ध्यान आणि नाम. म्हणून म्हटलंय नाम पाठ मौन प्रपंचाचे. आणखी एक नामदेवांचं वचन आहे, नामा म्हणे जरी केशवासी ध्यासी केशवसी होसी अरे जना. केशवाचं ध्यान करण्यानं तू स्वतःच काय होऊन जाशील? केशव होऊन जाशील. काय काय एकच अभंग झाला. संयोजकांना विचारलोय मी काय करायचं पुढं. थांबूया काय? नाही आता कुठला होता अभंग? 9वा अभंग झाला. 1 तास वेळ झालाय. आता एक अजून 14वा आहे. 9 उद्या 3 अभंग घ्यायला पाहिजे. थोडासा सांगू? एक 10-15 मिनिटात घेऊया. चालेल, ठीक. 14वा अभंग आहे. आता एक लक्षात ठेवा, या सगळ्या अभंगांमधून परोपरीने काय समजावून सांगितलंय? संसारी जीवानं नाम साधना केल्याशिवाय त्याला पर्याय नाही असं सांगितलंय. आणि परोपरीनं नामाचं महत्व पटवून दिलंय. थोडक्यात महत्व बघूया एक 10-15 मिनिटात. नित्य सत्यमीठ हरिपाठ ज्याशी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. आता काळाचं वर्णन केलंय, काळाचं रूपक घेतलंय जवळ. काळाचं काळ किंवा आपण ज्याला वेळ म्हणतो आणि आपण केलेली नामसाधना यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. नित्य सत्यमीत हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाबीजे उत्तम निजस्थान. नित्य सत्यमीत हरिपाठ ज्यासी. आता हरिपाठ म्हणजे हरीचं नाम कसं आहे? तर हरीचं नाम सत्य आहे. हरीचं नाम सत्य आहे. आणि पुढं म्हटले अमित. अमित म्हणजे पुष्कळ. अमित म्हणजे काय? पुष्कळ. सत्य असलेलं हरीचं नाम जो पुष्कळ घेतो त्याच्याकडं कळी काळाचं लक्ष जात नाही. कळी काळ त्याच्याकडे येत नाही किंवा काळाचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. आपण सगळे ज्या गोष्टी मर्यादित आहेत, अमितच्या उलट अर्थ काय? मित. आणि सत्यच्या उलट मिथ्या किंवा असत्य, असत म्हणा, जड म्हणा. जे मर्यादित आहे आणि जे असत्य आहे त्या सगळ्यावर काय चालतं? काळाची सत्ता चालते. म्हणून सगळी जीवसृष्टी काळाच्या अधीन आहे. सगळी जीवसृष्टी काळाच्या अधीन आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं रूपक केलंय ज्ञानेश्वरीमध्ये. काळाला सिंहाची उपमा दिलेली आहे आणि ब्रह्मपदापर्यंत सुद्धा सिंह काय करतो? आपला पंजा मारतो. तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेचे दुच्छित जणी जडोदेशी. म्हणजे परमात्मा सोडून बाकीचं जे सगळं आहे त्या सगळ्यावर कशाची सत्ता चालते? काळाची सत्ता चालते. फक्त काळाची सत्ता परमात्म्यावर चालत नाही, कारण परमात्मा सत्य आहे, सतचित आनंद रूप आहे. आणि परमात्मा जसा सतचित आनंद रूप आहे तसं त्याचं नाम सुद्धा काय आहे? सतचित आनंद रूप आहे. म्हणजे नाम सगुण आहे तसं नाम निर्गुण आहे. नाम साधन आहे तसं नाम साध्य सुद्धा आहे. नाम सत्य आहे आणि जिथं जिथं सत्यत्व असतं तिथं तिथं व्यापकत्व असतं. बरोबर. किंवा परमात्मा जसा सतचित आनंद रूप आहे तसं त्याचं नाम सुद्धा काय आहे? सतचित आनंद रूप आहे. त्यामुळं बाकी सगळ्यावर काळाची सत्ता चालते, पण नामावर आणि नामधारकावर काळाची सत्ता चालत नाही. म्हणून नित्य सत्यपाठ हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. म्हणून त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही. दुसरं असं म्हटलंय की नामाला अमृत म्हटलंय.
नामाला काय म्हटलंय? अमृत. नामामृत. व्यवहार जे आपण म्हणतो स्वर्गात अमृत मिळतं, त्या अमृतानं काय होतं? मृत्यू टळतो, म्हणजे अमर होता येतं. हा, आता साध्या अमृतानं जर मृत्यू येत नाही, मग नामाचं अमृत घेतलं तर काय होईल? मृत्यू येणार नाही. आता मृत्यूलाच काय म्हटलंय? काळ म्हटलंय. काळालाच दुसरं नाव मृत्यू, मृत्यूलाच दुसरं नाव काय आहे? काळ. म्हणजे नामामृत प्राशन करणाऱ्याला सुद्धा मृत्यू किंवा काळ बाधा करीत नाही. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे. आता यावर काय फार बोलायची गरज नाही. रामकृष्ण हरी म्हटल्यानं आपल्या जीवनातले पाप घालवण्याचं काम हे नाम करतं. तीर्थयात्रेनं, प्रायश्चित्त कर्म केल्यानं, काही यज्ञ याग केल्यानं पाप जातात, पण पापाला शून्य करण्याचं सामर्थ्यपत्र कशात आहे? नामात आहे. संपूर्ण पाप घालवण्याचं सामर्थ्य बाकी कुठल्या साधनामध्ये नाही, पण नाम साधनामध्ये, म्हणजे कलियुगामध्ये असं म्हणतात, भागवत सांगतं, कलियुगात असं पापच नाही जे नामानं जात नाही. कलियुगामध्ये असं पाप नाही जे नामानं जात नाही. त्यामुळे काकांनी एक छान दृष्टांत दिलाय. खोड रबर आहे. नाम हा काय? खोड रबर आहे. म्हणजे कागदावर आपण काही लिहिलं आणि ते नको असेल तर खोड रबर वापरतो, कागद स्वच्छ होतो. तसं दिवसभरात सतत नाम घेत राहिलं की आपल्याकडून जाणते अजाणतेपणे जे काही बरं वाईट घडत असेल ते सगळं खोडून टाकून अंतःकरण शुद्ध करण्याचं काम नाम करतं. आणि अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय तिथं ज्ञान टिकत राहत नाही. मूळ कशासाठी सगळं करायचं आहे? हे नाम साधना करायची अंतःकरण शुद्ध आणि शांत होण्यासाठी, ध्यान साधना करायची अंतःकरण शुद्ध आणि शांत करण्यासाठी. हे का करायचं? तर त्याशिवाय तिथं ज्ञान टिकून राहणार नाही. हे त्यातलं नामाचं महत्व आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. आता हरी 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 ह्या शब्दाबद्दल भरपूर बोलून झालं, त्यामुळे त्याला सामान्य मंत्र, साधा मंत्र, सोपा मंत्र असं समजू नये. हरी हरी हा सामान्य मंत्र नाही, तर तो शिवाचा मंत्र आहे. पद्मपुराण नावाचं एक पुराण आहे. त्या पद्मपुराणात पार्वतीने शंकरांना प्रश्न विचारलाय, तुम्ही परमश्रेष्ठ, तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात, तरी सुद्धा तुम्ही सतत कुणाचं ध्यान करता आणि कुणाचा जप करता? तर भगवान शंकरांनी सांगितलं, मी भगवान विष्णूंचा म्हणजे या हरीचा काय करतो? जप करतो. आता परमदैवत देव असलेले भगवान शंकर जर हरीचा जप करत असतील तर आमच्यासारख्या सामान्य माणसांनी काय करायला पाहिजे? आणि त्यांनी त्यावर आणखी एक पुढे उत्तर दिलंय की ज्यांच्याजवळ वैराग्य नाही, ज्यांच्याजवळ जे ज्ञानरहित आहेत, म्हणजे ज्ञान नाही, जे संसारी असल्यामुळं ब्रह्मचर्याचं पालन करू शकत नाहीत, म्हणजे वैराग्य रहित आहेत, ज्ञानरहित आहेत, संसारी असल्यामुळं ब्रह्मचर्याचं पालन करू शकत नाहीत, असे सगळेजण हरीचे नाम घेण्याचे अधिकारी आहेत. हे कोणी कोणाला सांगितलंय? भगवान शंकर आणि पार्वतीला सांगितलंय. भगवान शंकर हे वारकरी संप्रदायाचे आद्य पुरुष आहेत. भगवान शंकर हे वारकरी संप्रदायाचे आद्य पुरुष आहेत. त्यामुळे त्यांनी जे सांगितलंय ते आपण काय करायचं? ऐकायचं. आणि ते त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे जर मुखानं हरी हरी म्हटलं तर आम्हाला निश्चित मोक्ष मिळेल, असं ज्ञानदेवांचं वचन आहे. आणि शेवटी म्हटलंय, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. ज्ञानदेव म्हणतात, मी सतत नारायणाच्या नामाचं पठण करतो आणि नारायणाच्या नामाचं पठण केल्यामुळं मी सर्वोत्तम अशा आत्मस्वरूपाला प्राप्त झालेलो आहे. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय? सगळे साधू संत भगवंत हे कशाचं वर्णन महत्त्व सांगतात? नामाचं महत्त्व सांगतात. आणि नाम हे आपलं नाम आणि नामी यांच्यामध्ये काय आहे? अभेद आहे. ब्रह्म आणि नाम यांच्यामध्ये कुठलाही भेद नाही. नाम आणि ब्रह्म यांच्यात कुठलाही भेद नाही, याला शास्त्राचं वचन आहे. नाम आणि नामी यांच्यात काय असतो? अभेद असतो. आणि मगाशी एक वचन सांगितलं, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. कृष्ण विष्णू हरी गोविंद हे सगुणाचं वर्णन आहे, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते ह्याच्यात निर्गुणाचं वर्णन सांगितलं. आत्मचर्चा, आत्म हे कशाचं वर्णन आहे? निर्गुणाचं. म्हणून असं सगुण निर्गुण या दोन्हींच्या ठिकाणी नाम हे सगुण आहे, नाम हे निर्गुण आहे. आणि तसंच नाम आणि नामी यांच्यामध्ये काय? अभेद आहे. नामानं आपण सरळ कोणाशी जोडले जातो? ब्रह्माशी जोडले जातो. म्हणून नाम हा जीवाला ब्रह्माशी जोडणारा दुवा आहे. नाम हा जीवाला ब्रह्माशी जोडणारा काय आहे? दुवा आहे. किंवा नदीचा काठ असतो, दोन काठ जोडण्यासाठी आपण पूल बांधतात. पूल बांधला की आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. तसं आपण म्हणू की नाम हा जीवाला ब्रह्मापर्यंत पोहोचवणारा काय आहे? पूल आहे. या पलीकडं तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी
हा नाम हे काय आहे, साधन आहे आणि नाम हे साध्य आहे. तर आपण वेळ हे ठरवूया एकदा. काळ असा शब्द आला म्हणून आठवले, गेल्या महिन्याभरात केलेल्या प्रवचनातला एक किस्सा आठवण. तुकाराम महाराजांचं एक वासुदेव प्रकरण नावाचं प्रकरण आहे. वासुदेवाचे अभंग, म्हणजे वासुदेव जे अभंग म्हणतात तशा पद्धतीचं. डोळे झाकुनी रात्र करू नका, डोळे झाकुनी रात्र करू नका, काळ करीत बैसला लेखा, राम राम स्मरा आधी राम राम स्मरा. डोळे, आपले डोळे आपणच झाकायचे आणि अंधार झाला, रात्र झाली असं म्हणून झोपून राहायचं, गाफील राहायचं असं करू नका. डोळे झाकुनी रात्र करू नका, काळ करीत बैसला लेखा. लेखा म्हणजे हिशोब. त्यावरून शब्द तयार झाला लेखा परीक्षण. त्याला इंग्रजीत म्हणतात ऑडिट. दूध संस्थेचं ऑडिट असतं, पतसंस्थेचं ऑडिट असतं, एखाद्या बँकेचं ऑडिट होतं. म्हणजे तिथला जमा खर्च बरोबर आहे का नाही हे ऑडिटर काय करतात, तपासतात. तसं काळ तुम्हाला आम्हाला दिलेल्या आयुष्याचं काळ ऑडिट करत बसलाय. तो ऑडिट करतो ह्याच्याकडे आमचं काही लक्ष नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी आमचं लक्ष त्या ऑडिटरकडे वेधलंय आणि ह्याच्यात सुद्धा म्हटलंय, नित्य सत्य मीत हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. पण आमचं ऑडिट काळ करायला लागलाय आणि यांना 100 वर्षाचं आयुष्य दिलं. मग आता 24 तासातले 12 तास झोपेत जातात. याचा अर्थ 100रातली किती वर्ष झोपेतच गेली, 50 वर्ष झोपेत गेली. उरलेल्या 50मध्ये 25 वर्ष लहानाचं मोठं होऊन स्वतःच्या पायावर उभा राहण्यात गेली आणि पुढची 25 वर्ष पत्नी आणि मुलं बाळ यांचा संसार करण्यात गेली. नाम घ्यायला वेळ उरला नाही. हा 100 वर्षाचा हिशोब झाला. 80 वर्षाचा धरला तर त्याचे 40-40चे 2 भाग झाले. बरोबर, एका भागात 40 वर्ष झोपेत गेली आणि दिवसाच्या ह्याच्यात 20-20 वर्ष ही कशात गेली, स्वतःच्या पायावर उभं राहण्यात आणि प्रपंच करण्यात गेली. आता शास्त्रज्ञ असं सांगायला लागलेत माणसाचं सरासरी आयुष्यमान 56 आहे. मग आता इथं जे या सभागृहात जे 56च्या पुढचे आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं, आम्हाला पुढचं बोनस मिळालाय. आम्हाला काय मिळालाय, पुढचा बोनस मिळालाय. त्यामुळे तो बोनस केव्हाही संपू शकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, डोळे झाकुनी रात्र करू नका, काळ करीत बैसला लेखा, राम राम स्मरा आधी राम राम स्मरा. म्हणून काय करा, गाफील राहू नका, सतत राम नाम घ्या. आता त्याच्यात म्हटले राम राम स्मरा आधी. आधी म्हणजे कधी? मी एक वाक्य म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी फक्त आधी म्हणायचं. म्हणणार ना, म्हणजे झोप जाईल. आता तुम्ही सगळ्यांनी आधी म्हणा. पहाटे जाग आल्याबरोबर डोळे उघडायच्या, मोठ्यानं म्हणा. परत एकदा वाक्य म्हणतो, पहाटे जाग आल्याबरोबर डोळे उघडायच्या आधी. प्रवचन संपलंय, हा शेवटचं आहे म्हणून जरा मोठ्यानं म्हणा. सुटलो बाबा एकदा असं म्हणून तरी म्हणा. ठीक आहे. पहाटे जाग आल्याबरोबर डोळे उघडायच्या आधी. आपल्या अंथरूण पांघरुणावरून बाहेर पडून जमिनीवर पाय ठेवायच्या आधी. आंघोळीचा पहिला तांब्या अंगावर घ्यायच्या आधी. आंघोळ झाल्यानंतर कपडे परिधान करायच्या आधी. कपाळावर टिळा, माळा, गंध, हळद, कुंकू काय असेल ते लावायच्या आधी. चहाचा पहिला घोट घ्यायच्या आधी. जेवणाचा पहिला घास घ्यायच्या आधी. आता दिवसभर आपली काही कामं असतील ती मध्ये बसवा त्याच्यात. आणि आता संध्याकाळचा चहा घ्यायच्या आधी. रात्रीचं जेवण घ्यायच्या आधी. आणि सगळी कामं आटोपून रात्री अंथरुणावर आडवं व्हायच्या आधी. आणि यातलं काहीच नाही जमलं तर निदान मरायच्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.